काय पाहिजे? नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक अजय ठाकूर. हा मग माधव पुराणिक तुम्हीच का? का बाहेर दरवाजावर पाटी लिहिलेली वाचता आली नाही का तुम्हाला? हे बघा, आम्ही काहीही केलेलं नाहीये, पण माझ्या घरासमोर जर कोणी वाहन उभं करेल ना, मला चालणार नाही. मी चाकातली हवा काढून टाकेन. सर हे बघा, आणि बघा, मी म्हातारा आहे म्हणून तुम्ही जर माझ्यावर अरेरावी करायचा प्रयत्न केलात ना, तर तोही खपवून घेतला जाणार नाही. कायदा मलाही कळतो, तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. सर आम्हाला तुमच्याकडे फक्त चौकशी करायची. कसली चौकशी? तुम्ही राणी सरदेसाईंना ओळखता का? कोण? राणी? ते असल्या नावाच्या कोणालाही मी ओळखत नाही. या तुम्ही. मला तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. हो, माझी वेळ ठरवून या. अहो कुणाशी बोलताय? कोण आलंय? कोण? पोलीस. अगं बाई, पोलीस? अहो कशाला परत कंप्लेन केली? काय आहे माहितीये का, शेजारची पोरं खूप त्रास देतात हो, म्हणून त्यांची चिडचिड होते. बघा काकू, आम्ही इथं वेगळ्या कारणासाठी आलोय. एका बाईची चौकशी करायला आलोय आम्ही. कोण बाई? राणी सरदेसाई, मुंबईला राहतात. मग पण आमच्या माहितीतलं कोणीच मुंबईला नाही राहत. शेलार, त्यांना फोटो दाखव. येस. यांना ओळखता? नाही नाही, आम्ही यांना नाही ओळखत. आम्हाला असं कळलं की या बाईंचा तुमच्या फॅमिलीशी काहीतरी संबंध आहे. कोणी सांगितलं? काकू, तुम्ही आधी शाळेत शिक्षिका होतात ना? तुमच्याच ओळखीतल्या एकाने सांगितले. त्याला झाली हो खूप वर्ष, आणि लोक काहीही सांगतात. आमचा काही संबंध नाही. तुम्ही यात, आम्ही नाही ओळखत त्यांना. लोक खोटं का बोलतील? तर मला काय माहिती, ते लोकांना जाऊन विचारा ना. आणि हे बघा, तुम्ही विनाकारण एका सामान्य माणसाला त्रास देताय. मी पेपरात पत्र लिहीन. हे बघा, तुम्ही सरकारी चौकशीत अडथळा आणताय. शांतपणे उत्तर दिलीत तर बरं होईल. कुणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. सॉरी, या आत या. मी सुशीला पुराणे आणि हे माधव पुराणे. आम्ही मुंबईहून आलो. मुंबईत आम्ही एक केस इन्व्हेस्टिगेट करत आहोत. त्या केसमध्ये ह्या बाई फिर्यादी आहेत. फिर्यादी? कसली फिर्याद? राणी सरदेसाईंचे मिस्टर धनंजय सरदेसाई काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आणि त्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडली. प्रायमरी एव्हिडन्सनुसार त्यांचा खून झालाय. त्यानंतर धनंजय सरदेसाई संबंधित 2 व्यक्तींचा खून झाला आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांचा ड्रायव्हर तिवारी तोही बेपत्ता झालाय. ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे आणि आतापर्यंत आमच्या हातात कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल तर आमच्याशी शेअर करा. कदाचित कुणाचा तरी जीव वाचू शकतो. तुम्ही आमच्यापर्यंत कसे पोचलात? राणी सरदेसाईंच्या भूतकाळाविषयी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो. तिचा म्हणजे त्यांचा काही या गुन्ह्याशी संबंध नाहीये ना? असं काही आतापर्यंत नक्की सांगता येणार नाही. अरे देवा. एका अनोळखी व्यक्तीबद्दल तुम्हाला फारच काळजी वाटते. मॅडम, तुम्ही ओळखता ना राणी सरदेसाईंना? तुम्ही काय बोलताय मला कळतच नाहीये. हे बघा मॅडम, पोलिसांपासून काही लपवू नये. काही लपवता येत नाही, कारण आज न उद्या आम्हाला ते कळणारच. त्याआधी तुम्ही आम्हाला हे सांगितलं तर बरं होईल. राणी सरदेसाईंशी तुमचा काय, केव्हा आणि कसला संबंध होता? काकू, अहो बोलून टाका. कशाला सगळ्यांचाच वेळ वाया घालवताय? हे बघा काकू, तुम्ही आम्हाला जी माहिती सांगाल ती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल. काकू, अहो राणी सरदेसाईच्या आयुष्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी. म्हणजे आमच्या ह्या केसला काही त्याचा उपयोग होता का आम्हाला बघायचं, बाकी काही नाही. राणी सरदेसाई हे नाव, मला या नावाबद्दल खरंच काही माहित नाही. मॅडम, पण तो फोटो आमच्या मुलीचा आहे.
ती आपल्याला मेली आहे. कळलं? ती आम्हाला मेली आहे. आमचा तिचा काही संबंध नाही. तिचं तोंड बघायची माझी इच्छा नाहीये. माझ्या अंत्यदर्शनालाही तिने येऊ नये अशी माझी शेवटची इच्छा आहे. अहो काय बोलताय, नका असं बोलू. इन्स्पेक्टर साहेब, त्या फोटोतल्या बाईशी आमचा काही संबंध नाही. आमची मुलगी 15 वर्षापूर्वी हे घर सोडून गेली. त्यानंतर तिचा आमचा संबंध संपला. यापुढेही नसेल. आपल्या मुलीशी संबंध तोडण्यासारखं काय झालं होतं नेमकं? लाज आणली होती हो तिने आम्हाला. तिच्याविषयी अभिमान वाटावा असं काही केलंच नाही तिने. गेल्या 15 वर्षात चार घरं बदलली आम्ही. तिच्या ओळखीचे संबंधित कोणालाही भेटायला नको असं वाटायचं. पण असं काय केलं तिने? हो काय केलं नाही विचारा. ही अशी मुलगी आमच्या घरात जन्मालाच कशी आली कोण जाणे. आम्ही संस्कारात कमी पडलो का कुणाची दृष्ट लागली आमच्या घराला? काही कळलंच नाही. आम्ही साधी देवभोळी माणसं होतो. या मुलीने आमच्या 7 पिढ्याचा बट्टा लावला. खूप हुशार होती हो आमची लेक. पहिली काही वर्ष शाळेत वर्गात नेहमी पहिली असायची. सगळ्यात हुशार. अभ्यासात, खेळात, वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यात पहिली. पण पुढे पुढे हेच सगळं तिच्या डोक्यात जायला लागलं. वयात यायला लागली तशी लोकांच्या नजरा तिच्यावर पडायला लागली. आम्हाला खूप काळजी वाटायची. आई वडील होतो ना आम्ही. खूप देखणी होती आमची मुलगी. पण नंतर तिचा पायच एका जागी ठरे ना. सतत बाहेर भटकायची. रात्री उशिरा घरी यायची. रोज कोणीतरी सांगायचं, आज ह्याच्या बरोबर पाहिलं, उद्या त्याच्या बरोबर पाहिलं. एक दिवस मी तिला खूप मारलो. खोलीत डांबून ठेवलं. पण दुसऱ्या दिवशी बघतो ते काय, ती पोर खिडकीतनं पळून गेली होती. आली 2 दिवसांनी परत आली. पुन्हा असं वागणार नाही म्हणाली. कसं काय वाया गेली होती हो पोर आमची. आम्ही घरं सुद्धा बदलली. तिच्यासाठी जे जे शक्य होतं ते सगळं केलं. पण आपलंच नाणं खोटं, लोकांना दोष देऊन काय उपयोग. शेवटी एकदा घर सोडून गेली ती. ती जर गेली नसती ना, मी स्वतः हाकलवून दिली असती तिला. हा, त्या दिवसापासून ती आमच्यासाठी मेली. आणि त्या दिवसानंतर तुम्ही तिच्याशी कधी काही बोलला नाहीत किंवा तिला भेटलाही नाही? नाही. तिच्याबद्दल भलतं सलतं कानावर येत राहायचं. एकदा असं कळलं की तिचं लग्न झालंय. मुलगा कोण, कुठला, काय करतो काही माहित नव्हतं. नंतर काही दिवसांनी कळलं की खूप पैसेवाली झालीये. मोठ्या गाडीतून फिरते. म्हटलं ठीक आहे, तिची ती सुखात असेल तर ठीक आहे. आई वडिलांना आणखी काय हवं असतं. पण मॅडम, राणी सरदेसाईंचं लग्न धनंजय सरदेसाईंशी 2 वर्षांपूर्वीच झालं. आम्हाला काहीच कल्पना नाही याच्याबद्दल. बरं, तिचे काही
फोटोग्राफ्स किंवा सर्टिफिकेट्स आहेत का तुमच्याकडे? नाही, आम्ही काहीही घरात ठेवलं नाही. ती गेल्यावर आम्ही तिच्या नावाने आंघोळ केली आणि तिची सगळी कागदपत्र फोटो जमिनीत पुरून टाकले. तिचा चेहरा सुद्धा डोळ्यासमोर यायला नको होता आम्हाला. तरी काही असेल का? आठवून बघा. नाही, काहीही नाही. आहे. माझ्याकडे तिच्या जन्माचा दाखला आहे. मी आई आहे हो तिची. माझ्या बाळाच्या जन्माचा दाखला मी फाडून नाही टाकू शकले. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली होती काय माहित. तुम्ही आम्हाला ते देऊ शकता का? आणि ते हे सगळं तुम्ही का विचारताय? म्हणजे तो खून तिने केला असावा असा संशय आहे का तुम्हाला? अशक्य काहीच नाही. हो, शक्य नाही. त्या बाबतीत काहीही अशक्य नाही. काहीही करू शकते. चार चौघींसारखी नव्हती ती कधीच. हे घ्या. यात तिच्या जन्माचा दाखला आणि एक फोटो आहे. ती 15 वर्षांची होती तेव्हा काढला होता. एवढी एकच आठवण आहे तिची माझ्याकडे. बाकी सगळं पुसून टाकलंय मी. सविता पुराणिक. हो, आमच्या मुलीचं नाव सविता. सविता माधव पुराणिक. तिची राणी सरदेसाई कधी झाली, कशी झाली काही माहित नाही. एक मिनिट. तो फोटो तुम्ही नंतर बघू शकाल का प्लीज? मला बघवणार नाही. मला सहन नाही होणार. तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. येतो आम्ही. जय हिंद सर. जय हिंद. अजय, मी तिथल्या लोकल ऑफिसरशी बोललो होतो. हो सर, त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट झाला. गुड. मग त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली का? सर, आम्ही त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर आणि नावांवर आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं. सर, आम्हाला राणी सरदेसाईंचे आई वडील भेटले. हो, दॅट्स ग्रेट. येस सर. सर, आणि आम्हाला त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती खूपच शॉकिंग आहे. अच्छा. सर, आम्हाला अजून थोडा वेळ द्या. या गावात राणी सरदेसाईंच्या नावावर अजून कुठली केस रजिस्टर्ड आहे का हे जर आम्ही चेक करतो. शुअर शुअर. टेक युअर ओन टाइम. नो प्रॉब्लेम. जय हिंद. जय हिंद सर. मॅडम चिडतील असं काही करू नकोस आता. अजून असं जेलमध्ये असल्यासारखं किती दिवस राहायचंय मी शरद? थोडेच दिवस गे. कशावरून? म्हणजे निघेल काहीतरी मार्ग. धीर धर जरा. काय सकाळी सकाळी उद्धार चाललाय का माझा? ए संगीता, हस ना जरा. हा, हसला चेहरा घेऊन माझ्या समोर यायचं नाही, कळलं तुला? ब्रेकफास्टला काय केलंय?
करते काहीतरी. आत्ता करणार आहेस? मी इथे आल्यानंतर मला मिळणारच नाही का ब्रेकफास्ट वेळेवर? काय यांच्याकडे तरी बातमी चांगली मिळू दे, नाही तर तुमच्या दोघांची काही खैर नाही. बोला वाघमारे, गुड मॉर्निंग मॅडम. आज काय म्हणणं आहे तुमचं? अरा सॉरी आज काय मॅडमचा मूड काय ठीक दिसत नाही बॉ. नाही, आता तुम्हाला प्रॉपर्टी मधनं पुन्हा किती टक्के द्यायचे हे डिस्कस करण्याचा मूड नाहीये माझा. अहो मॅडम, कशाला उगाच तुम्ही जुनं काढताय आता. मग नवीन काहीतरी सांगा. मॅडम तुम्ही आज काय करताय? का सिनेमाला घेऊन जाताय? तुम्हाला चालणार असेल तर चला की अख्खं थिएटर बुक करू आपण. मुद्द्याचं बोला. आज पार्टीला घेऊ नका तुमच्याकडं कंपनीची डील करायला. काय आज पार्टी? ए शरद, एसी लाव जरा. काय म्हणाला तुम्ही? पार्टीला घेऊन येता डील करण्यासाठी? नका राहू द्या, आता बघू उद्या परवा. तुमची तब्येत बरी नाही ना? हाव, काय गरीबाची चेष्टा करताय का? हा, या तुम्ही या. जेवायला येता का? असू द्या आता नको. बघू डील झाल्यावर मग करू ना खाणं पिणं आणि सगळंच. बरं तुम्ही या, मी वाट बघते. सगळी तयारी करून ठेवते. हा हो मॅडम, उगा बांगल्याला लाइटिंग बिल्टिंग नका करू. हा पार्टीला वाटायचं की आपलं लय गाई म्हणून. नाही, या तुम्ही. शरद, जाधवांना फोन कर, त्यांना म्हणा डील साठी माणसं येत आहेत, पेपर्स घेऊन या. काय डील साठी? तुला सांगते तेवढं कर रे. आणि तुला काही सुचलं नसेल ना अजून काय करायचं ते? ज्यूस रेडी आहे? हो. येस, खायला काय केलंय? पोहे केले. सारखे काय पोहे करता ग? मिडल क्लास नुसते. शरद, बाहेर जाऊन जरा पेस्ट्रीज किंवा रोल्स घेऊन ये. हो मॅडम. निदान दिसताना तरी लॅविश दिसू ते घर. लोकांसमोर लाज नका काढू माझी. नमस्कार मॅडम. अरे वाघमारे साहेब, नमस्कार. एकटेच आला? हो येते ते आताच फोन आला होता इथंच कोपऱ्यावर. बरोबर. तुम्ही बसा ना. बरं आहे का? वाघमारे साहब नमस्कार. अरे नमस्कार आहूजा साहब, कैसे हो? बहुत अच्छा. मॅडम जी हे आहूजा साहेब. हेलो. आहूजा साहब, हे आमचे मॅडम राणी सरदेसाई. नमस्ते. प्लीज आप बैठिए ना प्लीज. घर ढूंढने में कुछ तकलीफ तो नहीं हुई? जी नहीं. संगीता? आप बहुत famous. रिलॅक्स आहूजा साहेब, रिलॅक्स. टिकून बसा. आपणाच घर समजो. अगर इन्हें एतराज न हो तो मैं इस घर को अपना घर समझने के लिए तैयार हूँ. जी? मैं क्या बोलता हूँ, एक टाइम पे एक ज बात करते हैं ना. जरूर. आप आराम से बैठिए, बातें तो होती रहेंगी. वैसे आपके लॉयर्स कहाँ हैं? जी, मेरे लीगल एडवाइजर हैं मिस्टर जाधव. बस अभी आते ही होंगे. हमारे लॉयर्स हमारे साथ हैं. उन्होंने सारे पेपर्स तैयार कर लिए. आप चाहें तो उन्हें चेक कर सकती हैं. मुझे ऐसा लगता है जाधव आएंगे, वही देखेंगे तो ज्यादा अच्छा रहेगा. वैसे बड़ा शानदार घर है आपका. थैंक यू. आप कहाँ से हैं? हम दिल्ली से हैं. अब मुंबई में सेटल होना चाहते हैं. और आपके फैमिली? वो अभी दिल्ली में ही है. एक बार यहाँ बिजनेस सेट हो जाए तो वो भी आ जाएंगे. तब तक क्या आप अकेले रहेंगे? जी हाँ. ओह, वैसे मैंने सुना कि आप अपनी सारी प्रॉपर्टी बेचना चाहती हैं. जी. ये घर, फार्म हाउस और कंपनी. मैं पूछ सकता हूँ क्यों? अकेले से संभाला नहीं जाता आहूजा साहब. मैं बहुत ही सीधी सादी घरेलू औरत हूँ. कंपनी मुझसे मैनेज नहीं होगी. देखिए, अगर आप चाहें तो हम आपका ये घर भी खरीद सकते हैं. हाँ?